गा गावदेवी बेलवली क्रिकेट संघ सतीदादा पाटील यांचा संघ आहे. नेरे क्रिकेट संघ वेळेवर उपस्थित राहिला. जसबी 11 अर्थात प्रशांत फडके कोपरोली यांनी पुरस्कृत केलेला संघ जसबी हा त्यांच्या सुकन्याच्या नावाने खेळतो. जसबी 11 क्रिकेट संघ हनुमान नेरे वेळेवर उपस्थित राहिला आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी बेलवली आपण वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे तुमच्या संघाला मात्र तुम्हाला इथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला टॉस विनर म्हणून खऱ्या अर्थाने घोषित करण्यात आलं. नाणेफेकीचा उजवा कौल इथे जसबी 11 हनुमान नेरे क्रिकेट संघाच्या बाजूने. यापूर्वी आपण आवाज ऐकला साई पाटील तुर्वे. आता बोलणार आहोत पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक नामांकित क्रिकेट समालोचक योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. हा अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. व्यासपीठावर उपस्थित असणारे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आगरी बाणा भूमिपुत्रांचं ज्यांना नेतृत्व करण्याची संधी लाभली. मित्रांनो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जावं यासाठी 1-2-24 जून कोण विसरणार. आणि त्यामध्ये सध्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने सुभाष शेठ भोईर साहेब माजी आमदार आपला खूप मोठा योगदान राहिला. त्याबद्दल रायगड, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, संपूर्ण वसई, पालघर या 7 जिल्ह्यांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण त्याचं कारण आहे कारण येणाऱ्या 2025 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण पाहणार आहोत आणि त्या विमानतळावर आपला की आम्ही मातीसाठी आणि माती जन्मलेल्या जातीसाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मात्र आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि त्याचे साक्षीदार तुम्ही सुद्धा असणार आहात. ओटू योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थँक्यू सो मच साई पाटील. थँक्यू सो मच महागुरु. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनी केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहिला बॉलवरती बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 झाले. त्या ठिकाणी 2 tenniscricket.in च्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा आणि श्रद्धांजली चषकाचा सोहळा. खरं तर जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे अजित सन्मान्य संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. बॉल चांगला खोलात टाकलाय. इकडे एक सिंगल प्राप्त केली. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतो पुढे चालली आहे. धावफलकावरती 3 धावा लागल्यात. काल स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आपण पाहिलं. मात्र आज मेगा फिनाले मेगा फेस्टिवल आणि खरं तर आज स्वप्नातील कार जिंकण्याचं स्वप्न एका खेळाडूचं कंप्लीट होणार. 2 टू व्हीलर बाईक त्याच्यावरती 2 खेळाडू बसणार. परंतु ही क्रिस्टल चॅम्पियन ट्रॉफी कोण उचलणार या प्रश्नांची उत्तरं याच व्यासपीठावर दिली जातील. सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्ही पाहताय दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब आपलं स्वागत आहे. फटका छान आहे सजवलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर पाठीमागे धावतायत परंतु बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. सुभाष शेठ भोईर करत आपण पाहतोय आमदार साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. सातत्याने पिसारवे ग्राउंडच्या स्पर्धा कधी असोत साहेबांचं खूप मोठं योगदान राहिलं.
बघा आता सन्माननीय या स्पर्धेचे लाडके आयोजक माजी सरपंच सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी रायगडाच्या सन्मानाची आणि अभिमानाची क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज एक संघ आपण पाहिलं जगोदर सामना जिंकून पुढे गेला. बॉल चांगलाय पाठवलाय ऑन साइडला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. येस इज दॅट इज अ मॅसिव्ह 6 रन. सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती. आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस करत सुभाषजी भोई साहेब. पुन्हा प्रहार, स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय लॉंग ऑफला बीट करून सीमारेषा बाहेर. एक षटकार त्यानंतर येतोय चौकार. येस पंचांचा डिसिजन. षटकार आहे. येस पंचांचा डिसिजन आलाय. फ्लायटेड स्ट्रोक होता त्या ठिकाणी. काढू कक्षाच्या समोर आपण पाहतो स्क्रीनवरती पाहायला मिळेल. फुटबॉलचा वापर बघा किती सुंदर केलाय, पदतालित्य त्याने दाखवलं आणि बॉलला पाठवलं. फ्लायटेड 6. धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. 2 बॉल 2 षटकार आलेत. धावसंख्या 19 वरती पाहतोय. या षटकामध्ये ताबडतोब बॅटिंग. चांगली सुरुवात. स्वप्नानी अभिलाषा मणी बाळगून एक मोठं टार्गेट सेट करायचंय. सामना बघा डू अँड डाय. आतापर्यंत 2 सामने जिंकलेत, परंतु तिसरा सामना त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जिंकलात तर ट्रॉफी आणि हरलात तर घरी. या स्पर्धेतली चमचमणारी क्रिस्टल ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला संघ आपण पाहतोय टीम जसवी 11 जय हनुमान नेरे. दुसरीकडे आपण पाहिलं उपसरपंच KD पाटील 11 गावदेवी बेलवली. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पनवेल तालुक्यातले 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात, परंतु यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. अर्थात आमच्या ट्रॉफीचा मानकरी स्वर्गीय निरामंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अर्थात श्रद्धांजली चषकाचा तुम्ही पर्व पाहतायत. अनेक सारे मान्यवर आपण पाहिले, परंतु आज या स्पर्धेला थेट भेट देण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब सुभाषजी भोई साहेब उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. मी सुरुवातीलाच का सांगितलं की दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे सामना देखील तेवढा चांगला होणार. 2-2 सामने जिंकल्यानंतर तिसरी लढत किती इम्पॉर्टंट असते, कारण या मॅच मध्ये सामना जिंकला तर एक ट्रॉफी मिळणार, परंतु दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये येतो. सेकंड ओव्हरसाठी पहिला पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग झाली. पहिला पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं 21 धावा एकवटल्याने आता सेकंड पॉवर प्लेचा वापर केलाय. सचिन मोरे पहिला बॉल इनसाइड आउट आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. सुंदर टायमिंग होतं. ताकदीचा वापर जास्त नव्हता, परंतु टायमिंग बेमिसाल. बॉल सीमारेखा बाहेर. षटकार बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर फटका आहे. फक्त दिशा दिली, टायमिंग साधलं आणि बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. गोलंदाज सचिनचं देखील स्वागत झालंय. वेलकम टू द ग्राउंड. बॉल पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अबंत धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या स्कोरवरती धावा लागल्यात त्या 28. आत्मविश्वासानं क्रिकेट खेळावं लागेल. तर बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. पुन्हा प्रहार. स्क्रीनचा बोर्न बॉल पाठवलाय शुमंतर. क्या बात आहे. छत्रपती शिवरायांची जयंती काल आम्ही अगदी उत्साहाने साजरी केली. या मैदानाच्या चौपेर पाहिलं, भगवमय वातावरण पाहायला मिळालं. खरं तर काल शिवजयंती होती. संपूर्ण देशभरामध्ये आनंदामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे शिवछत्रपती राजा. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. खरं तर आज या स्पर्धेत अंतिम रात्र आणि
सामना तुम्ही पाहताय दुसरा अर्थात दोन संघांमध्ये बिग फाईट लढत जिंकण्यासाठी लक्ष चांगलं उभं करावं लागेल, कारण समोर देखील तेवढा ताकदवर खेळाडू आहे संघ आहे. आणि नक्कीच एका बाजूला संघ बेलवली, दुसऱ्या बाजूला नेरे. इनसाइड आउट, फिल्डर नाहीये, बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स, एका टप्प्यानं बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. चौकार आलाय, चौकार षटकार फक्त दाखवले जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते त्या 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धाबा. धाबसंख्या 38. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग पाहिजे होती ती बॅटिंग सुरुवातीला ऍज अ ओपनर म्हणून सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहतायत आकाश आणि अजयच्या माध्यमातून. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सुंदर संगीत महागुरू आपण ऐकले. कारण सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यातून वाहणारे अश्रुनाज मुभा आहे. कारण साहेब तुमच्याच मराठी माणूस उभा आहे. खरं इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक तुम्ही सध्या व्यासपीठावरती पाहतात. आमदार सुभाषजी भोईर साहेबांना दमदार व्यक्तिमत्व. बॅटची एज, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धन 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 करत सीमारेखा बाहेर. 4 रन. चौकार आलाय. 23 जानेवारी 1926 खरं तर बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आणि 17 नोव्हेंबर 2012. 88 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसासाठी त्यांनी जगलं. खरं तर मराठी माणसासाठी आपला देह चंदनासारखा त्यांनी जगवला. ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे संगीत तुम्ही ऐकलेत. संगीत जरी ऐकलं तरी महागुरू अंगावरती शहारे येतात. खरं तर डोळ्यातून अश्रू वाहतात. असे मराठी माणसाचा मानबिंदू. खरं तर मराठी माणसाला ज्यांनी ताटमानेने जगायला शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं संगीत आपण ऐकलंय डीजेच्या माध्यमातून. कौतुक करूया डीजे सूरजचं देखील. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर धावपडकावरती 42 रन, 42 धावा. बॉल पडल्यानंतर सध्या आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर गेला. पंचांनी सांगितलं थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दुसरा व्हाईट बॉल फेकला गेलाय. ऑलरेडी 2 षटकार 2 चौकार लागलेत. अगदी मागडे षटक, दिशाहीन गोलंदाजी. दिशा खराब तर दशा खराब. फुटबॉलचा वापर, फलंदाज बाद. अजय बाद झाल्या मैदानाच्या आतमध्ये. ऍज अ ओपनर सलामीवीर 7 चेंडूमध्ये 23ची खेळी करणारा अजय बाद झाला. स्क्रीनमध्ये दाखवलं जाते बघा. सर्वांचे लाडके, शांततेचे प्रतीक. खरं तर नेहमी शांत स्वभाव ज्यांचा राहिला ते सन्माननीय आमदार साहेब सुभाषजी भोईर साहेब. त्यांच्यासोबत आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेब आपण पाहतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. सध्या स्क्रीनमध्ये दाखवले जाते की छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं की नक्कीच सध्या आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाल्या मैदानावरती. पहिला धक्का 42 या धावसंख्येवरती 43 या धावसंख्येवरती. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं मित्रांनो शांतता, संयम आपल्याकडे असलं पाहिजे आणि संयमानं जगातल्या अनेक लढाया जिंकता येतात. हे छत्रपती शिवरायांनी सांगितलं. काल त्यांची जयंती आपण संपूर्ण देशभरामध्ये साजरी केली. खरं तर छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारं संगीत देखील डीजेच्या माध्यमातून ऐकलं. आयुष्यात मित्रांनो 2 ओळी नेहमी लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांनी आपलं भविष्य जाणलंय, निदान त्यांचा इतिहास तर तुम्ही विसरू नका. खरं तर आज या स्पर्धेचं अंतिम रात्र. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये प्रेक्षक भरपूर आहेत. त्यानंतर आता जसजसा वेळ होईल तशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. 3 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेत. आता 3 संघांची सुपर 12 ची लढत तुम्ही पाहिली. पहिल्या मॅच मध्ये रोहिंजन संघाने दमदार प्रदर्शन केला. जय दुर्गा माता रोहिंजन संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. त्यानंतर आपण पाहणार जंजीर ग्रुप जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध अर्णव महादे रियांश पाटील 11 RCC पेट यांच्यामध्ये एक अजून लढत होणार.
त्यानंतर सुपर सिक्सच्या लढती पुन्हा पाहायला मिळतील. वाह क्या बात है, स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर, षटकार. क्या बात आहे. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवनी राखी तो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मदास फक्त आणि फक्त शिवभक्त. खरं तर आपण सध्या मैदानाच्या चौपेदगी पाहतोय, भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. छत्रपती शिवराय. निर्माण मानाचा मजुरा, षटकार ठोकलाय. इकडे बॅट्समन आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची टोटल वेगानं 49 वरती पोहोचली. पुन्हा प्रहार. यावेळीचा बॉल चालला अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आलेत. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून पिक करतात, तोपर्यंत सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना मैदानावरती उपसरपंच केडी पाटील 11 गावदेवी बेलवली संघाचं अर्धशतक. 1 गडी बाद 50. स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण सध्या स्पर्धा आपण पाहतोय रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसार में आयोजित श्रद्धांजली चषकाचं शानदार पर्व. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, हलकासा टर्न झाला आणि फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. सध्या आदित्य गोलंदाजी करतो. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं सुशांत गायकर थोडा मागडा ठरला, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त मागडा सचिन मोरे देखील ठरला आणि आता आदित्य मस्कर गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. भव्य व्यासपीठ तुम्ही पाहतायत. खरं तर प्रेक्षकांसाठी 2 स्टँड देखील तुम्ही पाहतायत. खेळाडू कक्ष, सुंदर सजावट संपूर्ण मैदानाची. बॉल चांगलाय. यावेळेस मात्र मिस टायमिंग. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आले, झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आम्ही नेहमी सांगतो की योग्य क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला 4 गोष्टी असल्या पाहिजेत. योग्य सराव, योग्य मार्गदर्शन, योग्य आहार. या गोष्टींची तुम्हाला खरंच गरज आहे मैदानावरती. आणि सध्या एक झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या आपण पाहिली 51 रन. षटकामध्ये अद्याप 2 बॉल शिल्लक असतील. आदित्य मस्कर. बॉल चांगला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. गुडलेनला बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, थोडासा हलकासा बाउन्स झाला आणि फलंदाजाला बीट केले. डॉट बॉलची समाप्ती. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सध्या या वाहिनीवरून अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत आम्हाला. आपण पाहिले तर 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट झालेत त्या वाहिनीचे. कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. पहिली वाहिनी टेनिस क्रिकेटमध्ये आली खरं तर टेनिस क्रिकेट .in. त्यानंतर अनेक वाहिन्या आपण पाहिल्या, परंतु सध्या सगळ्यात चर्चेत असलेली टेनिस क्रिकेट .in संतोषजी नाणेकर यांनी पहिल्यांदा वाहिनी खोलली आणि आज 20 लाख सबस्क्राईब पूर्ण झालेत. त्यांचं अभिनंदन. त्यांची संपूर्ण टीम, त्यांची टेक्निकल टीम सध्या या ठिकाणी स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करते. त्यांचं देखील स्वागत. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असता मैदानावरती बेलवली संघानं 51 धावा ठोकल्यात. ठीक. यानंतर बघा मित्रांनो, सत्र संपल्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुभाष शेठ भोईर साहेबांचं खऱ्या अर्थाने ते स्वागत केलं जाईल. आणि योगेश मडवी आमचे बघा रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक आहेत. त्यांच्या समवेत साई पाटील आहेत. सुभाष भोईर साहेबांचा जर राजकीय प्रवास जर म्हटला ना, शिवसेना शाखा प्रमुख असेल, त्यानंतर नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं. महानगरपालिकेमध्ये अनेक त्यांनी पदं भूषवली आणि त्यानंतर त्यांना कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा लढवण्याचं खऱ्या अर्थाने भाग्य लाभलं आणि तिथे त्यांना आमदार होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. शिवसेनेचे एक निष्ठावंत नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्याने बघितलं जातं आणि एक भूमिपुत्र नेता म्हणून आज त्यांची खऱ्या अर्थाने आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे. बघा या स्पर्धेची नियमावली आहे. मालिकावीरसाठी आदरणीय संतोष शेठ पहिली अशी जी स्पर्धा आहे रेग्युलर स्पर्धा आहे, त्यामध्ये मालिकावीरसाठी 4 व्हीलर्स कार आहे आणि त्याचं मात्र जो विचार मालिकावीरसाठी बघा पहिल्या सामन्यापासून तर अंतिम सामन्यापर्यंत खऱ्या अर्थाने जे विकेट असतील, नकुल आम्हाला माहिती देतो, विकेट असतील, धावा असतील,
त्या मात्र ग्राह्य धरल्या जाणार आहेत. आणि एखादा मालिकावीरमधच्या रेसमध्ये खेळाडू असेल आणि जाणून बुजून त्याला जर एखादा गोलंदाज लूज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, निदर्शनात जर आढळलं, दोन्ही संघांना इथे थांबवलं जाणार आहे. नक्कीच महागुरु, कारण स्पर्धा स्टँडर्ड क्वालिटीची आणि स्पर्धेचं स्टँडर्ड भरपूर मोठं, त्यामुळे कुठल्याही खेळाडूनं गैरवर्तणूक केलं आढळलं तर लगेचच त्याला स्टॉप केलं जाईल, मैदानाच्या बाहेर काढलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या, कारण आता क्रिकेट भरपूर मोठं झाले. महागुरु, सुरुवातीला आपण क्रिकेट पाहिलं, एका बॉलवरती स्पर्धा व्हायच्या. सुभाषजी भोई साहेब देखील आहेत, नक्कीच त्यांनाही माहिती आहे की पूर्वीचं क्रिकेट एका बॉलवरती खेळलं जायचं संपूर्ण दिवसभर. जोपर्यंत तो बॉल महागुरु फुटत नाही तोपर्यंत सामने व्हायचे. बॉल चांगला आहे, पुन्हा प्रहार केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक दमदार चौकार. उपस्थित आहेत, त्यानंतर आमचे संतोषजी म्हात्रे साहेब पाहिले. आणि नक्कीच आज या स्पर्धेला खरं तर महागुरु या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये पाहायला मिळाली, कारण चर्चित बहुचर्चित स्पर्धा पाहायला मिळाली. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच आणि उद्योगपती रमेश शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा श्रद्धांजली चषक, स्वर्गीय नियरवंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ इकडा स्पर्धा पाहायला मिळते. आज या स्पर्धेची अंतिम रात्र, प्रेक्षक वर्गाची प्रचंड गर्दी, मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होता आणि तिसऱ्यांदा झेल सोडलाय. खरं तर क्षेत्ररक्षण करताना नेरे संघाच्या क्षेत्ररक्षकानं. महागुरु, एक झेल किती महागात पडतो क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय, कारण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सोडलाय, चांगला बॉल ब्लॉक मध्ये फेकण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. 22 स्वरूपामध्ये रन प्राप्त होतील. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबांचा उच्चांक बघा, सध्या 60 धाब्यावरती पोहोचलाय संघ. षटक क्रमांक सध्या 4 सुरू, अद्याप 8 बॉलचा खेळ बाकी आहे. काल 81 धाबा देखील आपण पाहिल्या मैदानावरती. रायगड विरुद्ध ठाणेची लढत चांगली झाली, परंतु ठाणे संघानं रायगड संघावरती मात केली. आज बॉल शिक्कतील, पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर वेगानं होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर. दिशाहीन गोलंदाजी, दिशा खराब तर दशा खराब, आणि दशा खराब झाली तर मग सामना जिंकणं तुम्हाला कठीण होणार. त्यामुळे दिशेवरती नियंत्रित ठेवावं लागेल. धाबासंख्या 61, 61 धाबा स्कोरवरती लागलेत. बॉल चांगला पाठवलाय, पुन्हा एकदा ऑन साईडला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, स्टेट ऑन दी लॉंग ऑन, गॉन 6 रन. धाबसंख्या 6 पुढे चालली. 67 धाबा आपण पाहिल्या. एकीकडे आकाश खेळतोय 9 चेंडूमध्ये 31 धाबेची शानदार इनिंग. आकाश पवार आपण पाहिलाय, संघासाठी लढतोय. अजयने देखील चांगली बॅटिंग केली, चांगला बॉल, सन्मान दिला. शेवटच्या अंतिम बॉलला एक धाव घेत त्याने स्ट्राईक रोटेट केली. सिंगल बरोबर टीमची टोटल आता पुढे चालली आहे 68, 68 धाबा. 4 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये 68 धाबा झालेत. नक्कीच आपण पाहतो अद्याप एक षटक बाकी असेल. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 68 आणि 10 चेंडूमध्ये 32ची खेळी मैदानावरती आकाश पवारनं केली आतापर्यंत. तरी ती व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आमचे मधुकर केनी तुमचं कौतुक करावे लागेल. व्यवस्थापकीय भूमिका एक अतिशय चांगल्या प्रकारे अरेंजमेंट त्यांच्या माध्यमातून व्यासपीठ सांभाळलं जातो. स्वागत आहे तुमचं. इथे आपण जर योगेश मडवी तयार केला. एका बाजूला आपण फलंदाजी करत असताना गावदेवी क्रिकेट संघ बेलवली
अर्थात माजी उपसरपंच सतीदादा पाटील, आमदार चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा संपन्न झाली त्यांच्या संकल्पनेतून. त्या संघाला नेहमी ते लीड करत असतात. तर एका बाजूला आपण पाहतो जेसबी 11 प्रशांत फडके यांनी पुरस्कृत केलेला प्रशांत फडके, आपण पाहतो कोपरली पुरस्कृत केलेला संघ. दोन्ही गावातील समालोचक आमचे मित्र दिनेश पाटील, शिवभक्त समालोचक बेलवली 25 तारखेला उपसरपंच होणार आहेत. आणि एका बाजूला आपण सागर मांडवकरी नेहरे, खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांचं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी आलाय षटकार, पहिला बॉल वरती गोलंदाजचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. आणि आकाश पवारनं पॉवर दाखवलीये. पवार द पॉवर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. आकाश पवारनं ओरिजिनल पॉवर मैदानात दाखवली. कारण आतापर्यंत आपण पाहतोय बघा स्क्रीनवरती दाखवली जाते. स्वर्गीय निरावंतीताई संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मित्र, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं दिली जाते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणा आम्ही प्रार्थना करू. खरं तर त्यांच्या नावाचा उजाला व्हावा आणि खरं तर सातत्याने प्रत्येकाला आठवण यावी यासाठी संतोषजी मात्रे आणि रमेशजी मात्रे साहेबांच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज या स्पर्धेची चर्चा बहुचर्चित झाली. रायगड ठाण्यामध्ये नव्हे तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली आहे. चला इथे पहिलं स्क्रीनवरती छत्रपती शिवराय दाखवले जात आहेत. शून्यात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्र हो, खरं तर राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक त्या ठिकाणी जण आले. खरं तर औरंगजेब, कुतुबशाही, निजामशाही, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि फिरंगी टोपीवाले इंग्रज पण त्या ठिकाणी आले. राज्याभिषेक दरम्यान सगळ्यांच्या माना झुकल्या आणि कवी कुशलांनी सुंदर एक ओळ होऊन ठेवली की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना शिव मंदिरी. काल छत्रपती शिवरायांची आपण जयंती अगदी उत्साहाने साजरा केली. एकूण धावसंख्या इकडे आपण पाहिली तर धावपळकापती लागली आहे 74, 74 धावा. 97 हा हाईस्ट टोटल या स्पर्धेमध्ये. बॉल यावेळेस मिस टायमिंग, स्वतः एसटी रक्षक पोहोचलेत. काय सुंदर झेल टिपलाय आणि धक्का लागलाय. आकाश बॅक टू द डगआउट. 38 धावेची खेळी करणारा आकाश पवार बॅक टू द डगआउट. थँक्स DJ शांडी वलवली. यानंतरची लढत असेल अर्णव महादे, रियांश 11 RCC पेठ विपक्ष जंजीर ग्रुप जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. बघा, एखादा संघ जर हजर असेल इथे सन्माननीय आहे दि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे विद्यमान संचालक तथा रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. जनार्दन पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मच्छिंद्रदादा पाटील, तुमचे स्वागत आहे. कारण जनार्दन पाटील साहेबांना पहिला प्रवास राजकीय त्यांची कारकिर्दी सक्षम राहिली. सरपंच झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ 15 वर्ष झाले असतील त्या कारकिर्दीला. 15 वर्षापूर्वी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश मडवी. पुन्हा या ठिकाणी झेल त्या ठिकाणी टिपलाय. करत 2 झेल लगातार पकडले गेलेत. एक एसटी रक्षकानं त्या क्षेत्रामध्ये पकडला सिली मिड ऑफला आणि त्यानंतर गोलंदाजाने देखील सिली मिड ऑफला झेल टिपलाय. अशा प्रकारे 2 धक्के लगातार लागलेत. 74 आता धावसंख्या आपण पाहतोय. 3 गडी बाद झालेत. शेवटच्या ओव्हर बॉल फेकले गेले. त्या ओव्हरमध्ये 3 म्हणजे अद्याप 3 बॉल शिल्लक आहेत. पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील हा गोलंदाज डगमगला नाही. कारण कॉन्फिडन्स सगळ्यात महत्वाचा आहे. गोलंदाजाला षटकार मिळाला की त्याचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो. परंतु त्याच गोलंदाजाने जर पहिल्या बॉलवरती विकेट किंवा डॉट बॉल फेकला तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतोय. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य तेच आहे की
जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, मग तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जपला. बॉल चांगला समोर खेळतात, ऑन साईडला चेंडू फ्लिक केला, चेंडू 1 रन्स मिळणार. डबल साठी धावण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु इथे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धाबा पडकापती 75 रन्स, 75 धाबा धडपडकती लागलेत. 2 बॉल शिल्लक असतील, एक चांगली टोटल पाहायला मिळेल आता टीम समोर. पेट संघ आलेले आहेत बघा, लक्ष असू द्या. मामन डोंगरी संघ आपण रेडी राहा. दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न बॉडीपेक्षा, परंतु बॉल देखील बाहेर निघाला. आपण पाहिला आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर डिसिजन वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत आणि टीमची टोटल सध्या धाबा पडकापती लागली आहे. तुमचे स्कोर सांगतं 76 धाबा. 2 बॉल शिल्लक असतील षटकामध्ये अद्याप. चांगला बॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फ्लिक केले, चेंडू फील्ड होणार मिड ऑनला. तोपर्यंत दुसरी धाव घातकी ठरू शकली असती जर बॉल कलेक्ट झाला असता. कदाचित फेकी चुकीच्या एंडला आली, थ्रो चुकीच्या एंडला आला आणि त्याचा परिणाम झाला की इकडे 2 धाबा मिळाल्या. तर याच दरम्यान रायगडची मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच देखील चांगली होणार. आरसीसी पेठ विरुद्ध तुम्ही लढत पाहणार 2 संघांमध्ये. बामण डोंगरी बॉल या ठिकाणी आपण पाहिलं पडल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतो आणि अशा प्रकारे आपण पाहिलं धाव संख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उपसरपंच के डी पाटील 11 गावदेवी बेलवली संघानं 78 धाबा ठोकल्यात. तर एकूण 80 धाबेचं टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये. जसवी 11 जय हनुमान नेरे या संघाच्या समोर. तर थँक्स योगेश मणवी. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आमचे समालोचक मित्र, उत्कृष्ट लोकप्रिय समालोचक मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. मान्यवरांचा आपण सन्मान करू. प्रथमतः नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहतो जंजीर ग्रुप, जीवदानी बामण डोंगरी आपले, त्यानंतर आरसीसी पेठ. चला, सुभाष शेठ भोईर साहेब कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुभाष शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. आरसीसी पेठ पाहतो आपण. आजच्या सुपुत्राचा वाढदिवस आहे. अभिषेक महादे साहेबांच्या. तो अर्णव महादे रियांश 11 पेठ पाहतो आरसीसी पेठ. टेल साठी आवाज देण्यात आलं. पुकार नाणेफेकीचा कौल. अर्णव महादे रियांश 11 आरसीसी पेठ. फलंदाजी करण्यात दोन्ही क्रिकेट संघाला सन्मान्य माजी आमदार शुभेच्छा. बामण डोंगरी क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यास केला जात आहे. सरपंच संतोष शेट्ट मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान्य कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या अस्मांतात गरुड जप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होणी निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे ठाणे जिल्हा ग्रामीण मधले शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व माजी आमदार सुभाष भोईर साहेबांचा हेतूची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर संतोष मादी साहेबांच्या शुभास्थिती केलं जात आहे. त्यानंतर वासुदेव शेठ पाटील टायगर दादा या आपला सन्मान केला जाईल. संजय मात्रे आपले स्वागत आहे. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. तर या वासुदेव शेठ पाटील साहेब डायगर सुभाष शेठ भोईर साहेबांचे खास ते खंदे समर्थक आहेत नेहमीच आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण पाहतो. संतोष शेठ मात्रे माजी सरपंच पिसारबे साहेब या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं. संतोष शेठ मात्रे माजी सरपंच पिसारबे त्यांच्या सौभाग्यवती आज आपल्यात नाही आहेत. निरावंती संतोष मात्रे यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, परंतु त्यांची संकल्पना उद्योजक रमेश माते साहेबांची संकल्पना म्हणून ही रायगड जिल्ह्यामधली सर्वाधिक नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि आमदार साहेब आपण या स्पर्धेसाठी आलेला आहात. रायगड जिल्ह्यामधली जी रेग्युलर स्पर्धा असतात बघा, पहिली अशी स्पर्धा आहे का तिथे आपण मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स इथे कार पाहतो. मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित
श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसरा स्पर्धा ऑर्गनायझर संतोष मातेसाहेब माजी सरपंच, उद्योजक रमेश मातेसाहेबांच्या संकल्पनेतून भेटीसाठी आली. सुभाष भोईर साहेब माजी आमदार आपण इथे उपस्थित आहात. आपणास आमची विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करत असताना स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आज रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली गेली. आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि हे मनोगत व्यक्त करत असताना या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना आपण इथे मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट क्लब पिसारवे स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे स्मरणार्थ पहिलं वर्ष दुसरं वर्ष या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. संतोष म्हात्रे त्यांचे सर्व परिवार सर्व गावकरी त्यांची मंडळी त्यांना मनापासून धन्यवाद देतोय. एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. मला वाटतं IPL ची सुरुवात होण्याच्या आधी IPL आपण सुरू केलेली आहे. IPL ला लाजवेल अशा पद्धतीचं आपण नियोजन अत्यंत सुंदर असं ग्राउंड खेळाडूंची जी पिच असते ती पिच अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. मी सर्व खेळाडूंना मनापासून रायगडचे सर्व खेळाडू त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. संतोष हा या भागाचा अत्यंत चांगला काम करणारा सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या पत्नी निरावती ही माझ्या गावची, त्यामुळे आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यांचे जे मेवणे म्हणजे तिचे भाऊ आणि मी आम्ही एकत्र लहानपणी राहायचो, एकत्र काम करायचो. परंतु एवढ्या लवकर ती जाईल आणि अशा प्रकारच्या स्मरणार्थ क्रिकेटच्या स्पर्धा होतील हे भविष्यात किंवा स्वप्नात सुद्धा आम्ही पाहिलं नव्हतं. शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर त्याला मृत्यू अटल असतो, परंतु अशा प्रकारे लवकर जातील अशा प्रकारचं निराचं काय वय नव्हतं. शेवटी देवाची आज्ञा झाली तर आपल्याला सर्वांना जावं लागतंय. पण ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं संसार केला, संतोषला सांभाळलं, मुलांना सांभाळलं, मुलांना चांगले संस्कार दिले. ही खरी आईची शिकवण असते. संस्कार आणि संस्कृती चांगलं मिळाल का अशा प्रकारचे खेळ पाहायला मिळतात. आणि तेच मुलांनी आज या ठिकाणी त्यांच्या वडिलांना एक प्रकारची पर्वणी म्हणून आपण म्हटलं तर ते वावगं होईल असं मला वाटते. एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो, चांगले खेळाडू पाहायला मिळतात, प्रेक्षकांचं मनोरंजन चांगल्या प्रकारे होतंय. हे सर्व बघत असताना जे कॉमेंट्री जे करतात त्यांचा खूप महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो. त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकायची असतात त्याच्यापेक्षा जास्त काम तुमच्याकडनं होतंय. अशा प्रकारचे अनेक कॉमेंट्री करणारे सर्व मुलं मी पाहतोय भागाभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, खेळाडूंचं करतात, खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. आणि एक या ठिकाणी एक नॅशनल मध्ये काम करणारा पंच तुम्हाला जावेद तुम्हाला भेटलेला आहे. जावेद माझा आमचा जुना आहे. आमच्या भागातमध्ये अनेक टुर्नामेंट आम्ही त्यावेळेला केल्या आणि जावेदचा पंचगिरीमध्ये कोणी हात पकडू शकत नाही. दिलेला निर्णय तो योग्य असो किंवा नसो तो खेळाडूंनी मानायचाच असतो. अशा पद्धतीचा खेळाडू वृत्ती आपण या ठिकाणी करतो. शेवटी खेळ हा सांघिक खेळ असतो आणि खेळामध्ये जात भेदभाव कुठलंही काही नसतं. खेळाची खेळाडू प्रवृत्ती जी असते स्पोर्ट्समनशिप, ती स्पोर्ट्समनशिप या ठिकाणी मैदानावर दाखवायची असते. तेच खेळाडू आज या ठिकाणी मला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू तयार होत आहेत. पण ह्याच्यातलाच एक चांगला खेळाडू IPL ला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि अशा प्रकारचे चांगले खेळाडू रायगडमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होत आहेत. मला मनापासून आनंद होते. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला. तसा मी पाहुणा नाही आहे, मी पिसारव्या गावचाच गावकरी आहे. मी गेले
अनेक वर्ष या भागामध्ये इकडे राहतो आणि आपल्या सर्वांना आनंद देण्याचं काम करत असतो आणि संतोषच्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने शेवटी हे कार्यक्रम जेव्हा करतो त्याला खूप मेहनत लागते. एक ग्राउंड असंच तयार होत नाही, ही पिच अशीच तयार होत नाही, त्याला खूप मेहनत लागते. आणि हे सर्व आम्ही करून बसलोय, आम्ही खेळलोय. म्हणून अशा या ग्राउंडमध्ये याचा चांगला उपयोग मी सांगितलं मगाशी. आज जरी क्रिकेटचे सामने संपले तरी हे लग्न सोहळ्यासाठी हा ग्राउंडाचा उपयोग करावा, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. लोकांना ज्यांचं गरीब लोक आहेत त्यांना ह्या ठिकाणी येऊन एक चांगल्या प्रकारचं मैदान तयार झालेलं आहे, एक चांगल्या प्रकारची पार्किंग बाजूला आहे, त्यामुळे लग्न सोहळेसुद्धा चांगल्या प्रकारे होतील. अशा प्रकारचं संतोषला सुद्धा मी सांगितलं. म्हणून संतोष एक या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्या लोकांना दिला पाहिजे, जनतेला दिला पाहिजे, तरच आपण एक कष्ट केलेल्या कामामध्ये लोकांना त्याचं फलित मिळालं पाहिजे. हे काम तुम्ही कराल एवढी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सर्व ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या आजचा शेवटचा दिवस आहे, मला वाटतं आज 5 वाजतील, पण पुढच्या वर्षी कसे कार्यक्रम करायचे त्याची मी थोडी माहिती याला सांगितलं आहे. डे नाईट भरवायचे कार्यक्रम. या टुर्नामेंट 4ला सुरू करायचे आणि 12 ते 1, कारण शेवटी तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत येऊन काम करायचं असतं. सकाळी परत तुम्ही गेल्यानंतर झोपणार कधी, परत या मैदान बनवायला यावं लागतं, साफसफाई करावी लागते. शेवटी मैदान असेच राहत नाहीत, मैदानावर काही ना काही होत असतं, ते साफसफाई करणं, त्याची मेहनत घेणं, हे करण्यासाठी डे नाईट 4 ते रात्री 12 ते 1 यापर्यंत केले तर मला वाटतं तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे, खेळाडूंना सुद्धा येण्या जाण्याचा जो त्रास होतो तो सुद्धा होत नाही. शेवटी खेळाडूंचा सुद्धा आपण विचार करावा लागतो, पंचांचा विचार करावा लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक जे आहेत ते रात्रभर नाही थांबत, म्हणून त्यांच्यासाठी आपण हे कार्यक्रम करतो. ते थांबले पाहिजे तरच खेळाडूंना मजा येईल, त्यांचा गेम पाहायला जो आपण येतो. तर त्यासाठी आपण हे थोडं बदल करावं, त्याचं काय मार्गदर्शन लागलं तर आम्ही करू. आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या प्रकारे आपलं मौलिक विचार आपण इथे प्रकट केलं. सन्माननीय माजी आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ सुभाष शेठ भोईर साहेब शिवसेनेचे आता ते नेतृत्व करतात, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, या सर्वांच्या वतीने आपला आभार. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल. वळूया आपण साई पाटील यांच्याकडे. यस, थँक्यू महागुरु. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च स्वागत. आणि आपल्यापासून ते रजा घेत असताना आपण आलात, बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल नक्कीच मनापासून तुमचे मी आभार व्यक्त करणार आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. ना बॅक टू क्रिकेट. 79 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष चेस करायचं आहे. टॉस खरं तर आपण पाहिलं तर लागला होता नेरेज संघाच्या बाजूने. टिट फॉर टॅट पहिल्याच बॉलवरती बॉलला फेकून दिला, मिड विकेट पार. तडाखा पाहायला मिळतो, षटकार. नुकतीच जी स्पर्धा गाजवली वाकडीची, त्यानंतर बेलवली रजनी मालिकावीरचा मानकरी झालेला बाली या नावानं जो, आणि नुकतीच जी स्पर्धा झाली पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं, तिथे देखील मालिकावीरची जी बाईक ज्यानं आपल्या नावावरती कोरली, तोच या संघाचा तारणहार म्हणून ज्याची ख्याती आपण पाहिले, तो प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण नेहमी म्हणतो, रख हौसला बंदे न डर तूफा के सामने, बढा कदम लक्ष्य की ओर, कर हर मैदान फते. इथे मैदान मारायचं असेल तर ह्याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा चेंडू थोडासा राईज होत असताना पडल्यानंतर उचली बॉलमध्ये पाहायला मिळाली. त्याच्या विरोधात प्रणित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे. प्रत्येक जर षटकाचा आपण विचार केला तर जवळजवळ 15-16च्या आसपास धावगती आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल. प्रवीण आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर विकेटनं गोलंदाज. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साईडला टर्न केलाय. डीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे सरकेल तोपर्यंत एक धाव अजयला आपण पाहतोय. या हंगामामध्ये अजय देखील तितकाच चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या नावावरती देखील या हंगामामध्ये बाईक आपल्याला पाहायला मिळाली. अनेक सारे बायकर मॅन ठाणे आणि रायगडामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. भल्या मोठ्या स्पर्धा आपल्या ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये होत आहेत
आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे आपण पाहतोय बाईक असतात, कार असतात, तिथे तिथे खेळाडू खऱ्या अर्थाने जीव तोडून खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आणि रोहन ही जोडी 7 धावा धावपळकावरती, लक्ष मोठं आहे. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक प्रणित. इथे देखील फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड, हा देखणा षटकार फलंदाज रोहनच्या बॅटमधनं. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जो मनसुबा घेऊन हे दोन्ही फलंदाज आले होते, जे माइंडसेट त्यांचं आपण पाहतोय आणि त्या माइंडसेटनुसार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणनं षटकारानं सुरुवात केली आणि त्याच्या साथीला रोहन देखील त्याच पद्धतीनं सुरुवात करत असताना त्याच्या बॅटमधनं देखील हा धमाका आपण पाहिला. षटकार आला आणि धावा धावपलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळतात. जशास तसं प्रत्युत्तर काय असतं हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पुढील चेंडू एज लागली आहे बिहाइंड द विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि त्याच्या हातामध्ये हा झेल आणि फलंदाज रोहनचा खेळ संपलाय. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही हे सांगत असताना प्रणित मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याच्या विरोधात जरी आले असले तर देखील ह्या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. त्या कारणास्तव त्याच्या खांद्यावरती हे पहिले षटक सोपावलंय आणि ते का सोपावलंय हे दाखवून देत असताना प्रणितला देखील आपण पाहतोय. पहिली विकेट ह्या मॅचमध्ये ह्या दुसऱ्या सत्रामध्ये कंप्लीट करत असताना प्रणित आणि 13 या आकड्यावरती हा पहिला धक्का पाठलाग करणाऱ्या टीम नेरेला आपण पाहतोय. एकाच विभागातील हे 2 नामांकित संघ आपण पाहतोय आणि विजयासाठी दोन्ही संघांचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. जसवी 11 जवान नेरे संघ, त्या संघानं टॉस जिंकला. खरं तर बेलवली संघ उपस्थित नव्हता, त्या कारणास्तव टॉसचा कॉल नेरे संघाच्या बाजूने आपण पाहिला आणि विरोधात उपसरपंच केडी पाटील 11 गावदेवी बेलवली हा संघ खेळत असताना महागुरूंनी देखील वक्तव्य केलं होतं. आमचे बंधू ज्यांचा आवाज देखील ह्या स्पर्धेमध्ये आपण ऐकला होता, दिनेशजी पाटील, त्यांच्या गावचा हा संघ बेलवली संघ आणि विरोधात नेरे संघ सागर मांडवकर यांचा संघ आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. इथे फटका ओव्हर द कव्हर, 2 क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये होते, त्यांच्या वरून इनफिल्डला भेद देत असताना चेंडू डीप मध्ये रवाना झालाय, परंतु चेस लागली होती. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावत होते आणि शर्यत अंततः जिंकली क्षेत्ररक्षकानं आणि बॉलला अडवलं. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या त्या 3, परंतु यस चेक करण्यात येईल. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग झाली आहे की नाही याची आता पाहणी. बाउंड्रीसाठी यस. तर सीमा रेषेलगत ज्या पद्धतीची फिल्डिंग झाली, अगदी रेषे बाहेर खेळाडू गेलाय की काय ह्याची पाहणी आता सध्याच्या घडीला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जावेद फरीद सर यांना आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग आहे. अंतिम बॉल होता आतापर्यंत 13 धावा आपण 5 बॉलमध्ये पाहिल्या होत्या. एक विकेट जरूर गमावला होता पाठलाग करणाऱ्या टीम नेरेनं. रोहन ज्यानं सुरुवात चांगली केली, षटकार आला होता, परंतु संयम राखू शकला नाही. स्वतःवरती मोठं लक्ष कंप्लीट करायचं होतं, त्या अनुषंगानं प्रत्येक बॉलवरती मोठा फटका, खास करून पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली करायची होती. यस, इथे फिल्डिंग चांगली झाली आहे, धावा रोखल्यात. इथे असं वाटलं होतं की ज्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये हालचाल चालू होती ते पाहता चेक करणं अनिवार्य होतं आणि ते चेक करण्यात आलं आणि अंततः डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय की 3 धावा ह्या बॉलवरती. एका षटकाचा खेळ संपला आणि वाजवी खेळ राहिला. या षटकामध्ये एकंदरीत 16 धावा कुठल्या पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीनं धावसंख्येचा वेग राखायचा आहे तो वेग कायम करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करताना जय हनुमान नेरे संघ. अजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये हा फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आपल्याला मुभा असेल, 3 क्षेत्ररक्षक आपण सीमालगत सजवू शकता. P1चं पहिलं षटक जेव्हा फक्त मुभा होती, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं संरक्षण करताना आपण पाहिलं, तर या P2 मध्ये आता 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 8 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू सरप्राईज डिलिव्हरी, फटका अतिशय चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक धावत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू दणदण करत सीमारेषा पार खणखणीत चौकार.
मॅच जिंकायची असेल तर जादुई फलंदाजी नक्कीच करावी लागेल. आणि खरं तर ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. दोन्ही फलंदाज 7-7 ह्या आकड्यावरती खेळतात. 2 बॉल 7 वरती सचिन आणि 3 बॉल 7 वरती प्रवीणला आपण पाहतोय. 20 ह्या आकड्यावरती धावफलक, 79चं चेस चालू आहे सध्याच्या घडीला. जरी उच्चांक नोंदवला असला ह्या मॅच मध्ये तर देखील ते टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता टीम नेरेमध्ये देखील आहे, ह्यात शंकाच नाही आहे. परंतु एका बाजूनं ती धावसंख्या बचाव करण्यासाठी लढत असताना टीम बेलवली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिदममध्ये काहीशी अडथळे आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा परतताना अजयला आपण पाहतोय. 2 तुल्यबल संघ आणि खरं तर एकाच विभागातील हे संघ आहेत आणि एक कॅलिबरचे हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव लढाई खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, वॅकंड एरियामध्ये बॉलला पाठवलंय एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार चौकार. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. अजयचं स्वागत. अजय पाटील ज्यानं फलंदाजी सुरुवातीला चांगली केली परंतु गोलंदाजीमध्ये त्याच्या विरोधात दमदार फलंदाजी करत असताना सचिनला आपण पाहतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू ह्या अगोदर देखील आयोजकांनी सूचना दिली होती की 2 चेंडू आपल्याला चॉईस चेंडू मिळतात. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा 2 चेंडू आपण चॉईस करता, परंतु ते दोन्ही चेंडू जर हरवले तर आयोजन करतात जो चेंडू देतील त्या चेंडूनं मात्र आपल्याला खेळ करावा लागेल, ही सूचना आयोजकांच्या वतीनं आली होती. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगत, हा मॅच मध्ये आता लढाई आपल्याला पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं भलं मोठं लक्ष आहे या खेळपट्टीवरती, धावा बनवणं इतकं सोपं कार्य नाही आहे. गोलंदाजांचा बोलबाला आपण जरूर या खेळपट्टीवरती अनुभवला. 5 निर्धाव षटकं, विकेट हॅट्रिक जवळजवळ 4 ते 5 आपण पाहिल्यात. त्या खेळपट्टीवरती हे आव्हान पेळत असताना आता सध्याच्या घडीला जर्मन नेरे संघ आपण पाहतोय. जसपी 11 ह्या नावानं आज हा संघ या क्रीडांगणावरती उतरलाय. श्रद्धांजली चषकाचं हे भव्य पर्व आणि या पर्वामध्ये एक दमदार लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय ओव्हर द विकेटनं अगदी हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं हा चेंडू डिलेव्हर केला, खांद्याचा पूर्णतः वापर आपल्याला अजयचा पाहायला मिळाला. आणि खास करून जेव्हा जेव्हा गोलंदाजच्या विरोधात मोठे प्रहार येतात ना तेव्हा तेव्हा ह्या चेंडूचा सर्रास वापर आपल्याला पाहायला मिळतो. मग ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो. कारण की विरोधात फटका आल्यानंतर अगदी त्वेषानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतात. डॉट बॉल, धावफलक स्थिर 24 आकड्यावर. इथे देखील चांगला चेंडू वापसी आपण पाहतो अजय पाटीलची. ही गुणवत्ता अजय मध्ये देखील आहे. खऱ्या अर्थानं बॅटल रंगलंय. सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. रंगतदार लढाई मैदानाच्या आतमध्ये. 2 संघांमध्ये ज्या प्रकारचं बॅटल आहे त्याच प्रकारचं द्वंद्व आता मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि अजय मध्ये आपण पाहतोय. एक तेरी तो एक मेरी हे चित्र आता मैदानात पाहायला मिळतंय. 75 6 ह्या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेत. काल आणि आजचे मिळून ते षटकार आपण पाहतोय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक, विकेट. ज्या विकेटची गरज होती, ज्या सचिननं सलग 2 चौकार अजयच्या विरोधात फेकले होते परंतु त्या सचिनला शांत करत असताना अजय पाटील धक्का दुसरा पाठलाग करणाऱ्या नेरे संघाला. तर गावदेवी क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभम पाटील बेलवली, स्वागत आहे तुमचं. आमचे बेलवली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व बुधाजी पवार ते क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो. सतीदादा पाटील उपस्थित आहेत. सन्मान्य माजी सरपंच भरतदादा पाटील आपले स्वागत आहे. शैलेशदादा पाटील, समीरदादा पाटील असतील नेरे, तुमचे स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स साई पाटील. नक्कीच भरपूर सारे मान्यवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. काही मान्यवर आपल्या नजरे आड देखील आहेत महागुरु, परंतु ते देखील क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in ह्या वाहिनीवरती देखील भरपूर सारे प्रेक्षक हे मॅच एन्जॉय करतात. आणि ह्यानंतरची बिग फाईट मॅच, त्या मॅचची चर्चा सातत्यानं आपल्या पंचकृषीमध्ये देखील राहिली आहे. एका बाजूनं बामून डोंगरी आणि त्यांच्या विरोधात RCC पेट रातोके कातील ज्यांना म्हटलं जातं, तो संघ नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
राऊंड द विकेटनं इथे मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न अगदी गोलंदाजच्या डोक्यावर सेफ झोन मध्ये हा फटका डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. यस, इट इज अ मॅक्सिमम. षटकार आला येता क्षणी आदित्यच्या बॅटमधनं हा धमाका पाहायला मिळाला. 6 धावेनं आगाज करत असताना स्वतः आणि या 6च्या मदतीनं धावफलक संघाचं जाऊन पोहोचलंय ते 30 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद 30 अशी मजल पाठलाग करत असताना जर्मन नेरे संघाची. चला लगेचच क्षेत्ररक्षणाची त्वरित करून घ्यावी. स्पर्धाधारी माजी सरपधारी माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या संकल्पनेतून जर आपल्या भेटीसाठी आलेली श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा, परंतु स्पर्धा यशस्वी होण्याकरता एक दमदार मेहनत आपण पाहतो. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी शैलेश म्हात्रे, ॲडव्होकेट धनेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, नकुल पाटील, राकेश पाटील, नंदू म्हात्रे, आकाश म्हात्रे, जितेश म्हात्रे, रोहित म्हात्रे, जे डी पाटील, कैलास दवणे, गोरक्षनाथ म्हात्रे, अजय पवार आणि रोशन म्हात्रे, विवेक म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, रोनित म्हात्रे, यश म्हात्रे, आदित्य पवार, देवेश म्हात्रे आणि त्याचबरोबर दीपेश म्हात्रे आणि स्वप्नील म्हात्रे. तुम्हा सर्वांचं कौतुक करावं लागेल, कारण तुमच्या मुलेच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचा हा पर्व यशाच्या शिखराकडे सातत्याने वाटचाल करतो. आमचे मित्र गोरक्षनाथ दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. ओटू कॉमेंट्री बॉक्स साई पाटील. आतापर्यंत 2 षटकामध्ये करंट रन रेट 15चा आपण पाहतोय आणि इथनं रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 16.33च्या गतीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेला उडवला, बॉल एका टप्प्यावरती सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. थँक्यू कैलाश. या गोलंदाजचं देखील स्वागत झाले. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मी म्हटलं होतं आता वेगानं धावा जमवायच्या आहेत आणि तो प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रवीण, जोपर्यंत प्रवीण लढतोय तोपर्यंत आशा पल्लवित असतील टीम नेरेच्या आणि तोच प्रवीण आता मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकत असताना स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. आमचे आयोजनकर्ता देखील सातत्यानं सांगतायत, पंच देखील सातत्यानं ऑन करत असताना आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती कैलासचं स्वागत चौकारानं झालंय. पुढील चेंडू उडवला, बॉल अप्रतिम फटका. ताकद आणि टेक्निक ह्या दोन्हीचा संघ पाहायला मिळाला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बिग हिट षटकार. थँक्यू. नक्कीच डीजे. आता हृदयाचे ठोके वाढले दोन्ही संघांच्या चाहत्यांचे, कारण की सुरुवातीला ज्या पद्धतीनं बॅटिंग झाली त्यानंतर 2 विकेट आल्यानंतर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला तो टीम बेलवलीचा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा दसका दम कैलासच्या विरोधात आपल्याला प्रवीण यांचा पाहायला मिळतो. 2 चेंडू आणि त्याच्या दोन्ही बॉलवरती मोठे प्रहार पाहायला मिळाले. 40 या आकड्यावरती धावफलक. 3 षटकामध्ये धावा उरल्या होत्या त्या 49 आणि आता सुरुवातीलाच 2 बॉलमध्ये 10 कंप्लीट केल्यात. आता येणारं समीकरण 16 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 39 धावसंख्येची. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना आपण पाहतोय आणि मी म्हटलं तर प्रवीण जोपर्यंत आहे या हंगामामध्ये चांगल्या लईमध्ये चांगल्या टचमध्ये आहे, त्या प्रकारचा खेळ जर इथे देखील झाला तर मॅच फिनिश करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. टेनिस क्रिकेटमधील बाली ह्या नावानं त्याची ओळख आपण पाहतोय. चांगला चेंडू रोखायचा असेल तर अशाच पद्धतीचे रक्षात्मक चेंडू हाताळावे लागतील आणि ही कला कैलासला मात्र सादर करावी लागेल. जेव्हा स्लॉटमध्ये आपण चेंडू जागता ज्या पद्धतीचे आपण पाहतो की ऑर्पिच चेंडू किंवा फुल लेनचे चेंडू, तेव्हा नेहमीच मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी जेव्हा चेंडू आपण हाताळता की ऑर्कलेनचे चेंडू टाकतात तेव्हा गोलंदाजाला यश मिळतं यात शंकाच नाही आहे. आणि तो प्रयत्न आता कैलास करत असताना ओव्हर द विकेटचा हा चेंडू काहीशी एज लागली आहे. चेंडू निघून चालला मागे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झालाय आणि लॉंग स्टॉपच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील सफल झालाय. मॅचमध्ये मजा आहे. प्रेक्षक वर्ग आता वाढत चाललेत आणि प्रेक्षकांसाठी ही पर्वणी मॅच आपण पाहतो. पैसा वसूल मॅच, मोठं लक्ष, परंतु त्या लक्ष्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न जर्मन नेरे संघ देखील करत असताना
फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये घडलेल्या चुका आणि त्याची भरपाई फलंदाजीमध्ये करावी लागते, कारण की मोठं टार्गेट चेस करत असताना तितकेसे परिश्रम आता नेरे संघाला करावे लागतील. फुल लेनचा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक का? प्रयत्न झाला अंतिम मोमेंटला, परंतु त्याच्या प्रयत्नांना सफलता नाही. त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. माहिती हिट, षटकार. तर प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमारेषेच्या थोडं मागे राहा, जेणेकरून जे क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतायत ना त्यांना त्रास होणार नाहीये. कारण कधी कधी जर क्षेत्ररक्षकानं झेप घेतली, तो पडला तर आपल्याला देखील इजा होईल आणि क्षेत्ररक्षकाला देखील इजा होऊ शकते. तर त्या अनुषंगानं फिल्डरला डिस्टर्ब होणार नाही इतपत लांब आपण राहायचं आहे. चौबाजूला रिलेंग आपण पाहतोय, परंतु आमच्या अतिथी कक्षासमोर आणि कॉम्बॉक्स समोर यस रेलिंग नाही. वेळेची मर्यादा आहे. दोन्ही संघ ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता, 2 फ्रेममध्ये ह्या गोष्टी दाखवल्या जातात. आणि अप्रतिम प्रयत्न होता, परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार आला. हा षटकार आलाय फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं. प्रवीण चोरगेला आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. विस्फोटक शैलीनं फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील खूप वेगानं ताकदवर फटका पाहायला मिळाला, परंतु जमिनी लगत हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. नितीनजी पाटील वाकळणगावचे 40+ एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान इथे 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि षटक देखील तिसरं समाप्त झालं. आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर तब्बल धावा आल्या त्या 19 धावा आणि आवश्यकता होती खरं तर, कारण की 18 मध्ये 49 समीकरण उरलं होतं. अशा मुवमेंटला 19 धावा एकवटल्यानंतर आता येणारी 2 षटकं आणि गरज आहे ती 30 धावसंख्येची. या अगोदर 2 षटकामध्ये 30 होत्या, 49 ची गरज होती. आता 3 षटकामध्ये 49 आहेत आणि 2 षटकामध्ये 30 ची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे, परंतु एका बाजूने जर आपण प्लस पॉईंटचा विचार केला की प्रवीण चोरगे मैदानाच्या आतमध्ये सेट झाला आणि त्याच्या बॅटमधनं 9 बॉल 26 धावा आल्यात, ते पाहता या मॅचमध्ये पकड जरूर नेरे टीमची पाहायला मिळते. परंतु एखादा विकेट जर गोलंदाजानं प्राप्त केला तर या मॅचमध्ये शिरकाव टीम बेलवलीचा देखील पाहायला मिळेल. उपसरपंच के डी पाटील 11 गावदेवी बेलवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा संघ देखील इतक्या सहजासहजी हार मानणार नाही यात शंकाच नाही. 2 लढवय्ये संघ आणि मैदानामध्ये विजयासाठी झुंज देत असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार होईल आणि इथनं जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये रेसमध्ये जारी असेल. त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाचे मनसुबे आपण पाहतोय. अगदी भरपूर मेहनत दोन्ही संघ घेत असताना आणि कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये. आदित्य आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती वन्स अगेन अजयला मात्र बॅक करत असताना गावदेवी बेलवली संघ. पहिल्या षटकामध्ये 14 त्यानं खर्च केल्यात, परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास संघाने टाकलाय. तो विश्वास कितपत सार्थ करेल हे पाहावं लागेल, कारण की टर्निंग पॉईंटचं हे षटक आम्ही नेहमी म्हणतो. 5 षटकांच्या मॅचमध्ये 4थं षटक हे कलाटणी देणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते षटक आणि या सामन्याचं भवितव्य अजय पाटीलच्या खांद्यावरती टीम गावदेवी बेलवलीनं सोपवलंय. पहिलाच बॉल ह्या षटकातील अगदी टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु फटका लाजवाब आहे. बॅकफुट पंच आणि इतकी ताकद होती की बॉलला सरळ सीमारेषा पार डायरेक्टली पाठवलाय आणि हा दमदार षटकार आलाय फलंदाज आदित्यच्या बॅटमधनं, प्रवीणच्या बॅटमधनं माफ करा. अंतिम बॉलवरती 1 आली होती, त्यानंतर स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये प्रवीणनं ठेवली आणि त्याच्या बॅटमधनं हा विस्फोट पाहायला मिळतोय. दमदार बॅटिंग, कशा पद्धतीनं मॅचमध्ये इनिंग बिल्ड करायची आणि विजयाच्या समीप जायचं, सामना कसा जिंकायचा हे सध्याच्या घडीला दाखवत असताना प्रवीण चोरगे 10 चेंडू आणि 32 वरती तो स्वतः खेळत असताना आता चिंता सतावत असताना गावदेवी बेलवलीला आपण पाहतोय, कारण की त्यांना देखील माहित आहे ह्या खेळाडूला जर बाद आपण केलं नाही तर सामना आपल्यापासून तो दूर घेऊन जाईल यात शंकाच नाही. या मॅच मध्ये विजयाच्या मध्ये जर कोणता खेळाडू उभा असेल तर तो एकमेव खेळाडू प्रवीण चोरगे आपल्याला पाहायला मिळतोय. हा खेळाडू जर बाद झाला तर मॅच मध्ये जल्लोष टीम गावदेवी बेलवलीचा आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही. परंतु मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ट्विस्ट आपण पाहतो, मोठे फटके प्रवीणच्या बॅटमधून येत आहेत. इथे देखील चांगला फटका ऑन साईडला टर्न करण्यात आला डीप मध्ये मिड विकेट. एका टप्प्यावरती बॉल फील्ड करेल तोपर्यंत इथे धाव कंप्लीट करण्यात येत आहे. यस, प्रत्येक संघाला विशेष सूचना आहे. खरं तर दक्षता आपण ठेवायची आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण फक्त टाळ्या वाजवू शकता, मोटिवेशन करू शकता, परंतु आवाज जे मैदानामध्ये खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी आपण द्यायचा नाही. जेव्हा आपण पाहतो 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा काही जो मेसेज आहे 12 प्रतिनिधी तो पोहोचवण्याचं काम करेल यात शंकाच नाही आहे, कारण की स्पर्धा अतिशय उच्च दर्जाची आहे आणि त्या पद्धतीचं स्टँडर्ड आयोजन आणि त्या पद्धतीचं सहकार्य प्रत्येक संघाचं देखील अनिवार्य आहे.
बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ लढतायत. अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकलाय असं म्हणता येणार नाहीये. 56 धावा धावपळकावरती. पुढील चेंडू डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहतोय. एक धाव ह्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल. सिंगल डबल न देखील आता पुढे वाटचाल आपण पाहतो. खराब बॉलवरती मोठे प्रहार आणि चांगल्या बॉलला सन्मान देत असताना क्रिकेटची लाईफलाईन सिंगल कंप्लीट करत असताना ह्या दोन्ही फलंदाजांना अँकरिंग भूमिका सध्याच्या घडीला आदित्य पूर्ण करत असताना त्याला माहित आहे आपला साथीदार अतिशय चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे आणि आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर त्याला स्ट्राईकवरती जास्त आमंत्रण देणं हे गरजेचं आहे. अजय पाटीलचा पुढील चेंडू पिसारवेगाव एंड कडून. इथे फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहणी करतोय परंतु त्याला बीट करून वन्स अगेन चेंडू सीमारेषा पार. वन मोर बिग हिट. षटकार फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. या षटकारच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 63. गरज आहे ती आता मात्र 7 चेंडू आणि आवश्यकता 8 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, आणि 16 धावसंख्येची. मॅच कुठे होती आणि कुठे आणली आहे आणि याचं एकमेव कारण तो म्हणजे प्रवीण चोरगे. त्याच्या बॅटमधनं येणारे विस्फोटक शैलीचे षटकार आणि त्या षटकारानं जे समीकरण दूर वाटत होतं कारण की रन आणि बॉलमध्ये भरपूर अंतर होतं परंतु ते अंतर कमी करण्याचं काम ह्या फलंदाजानं केलंय. या षटकामध्ये देखील अजय पाटीलच्या अगेन्स्ट 2 षटकार आले आणि आतापर्यंत ह्या षटकात देखील धावा 14 खर्च केल्यात. 15च्या सरासरीनं मागच्या 2 षटकामध्ये आवश्यकता होती आणि आता सध्याच्या घडीला 4 बॉलमध्ये 14 बनवल्यात. हा प्लस पॉईंट पाठलाग करणाऱ्या जर्मन नेरे संघाला आपण पाहतोय. इथं येणारे 8 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. मॅच संपली नाही, बॅलन्स आहे मॅच. इथनं विकेट जर कंप्लीट केला तर मॅच मध्ये शिरकाव करू शकतो परंतु तो विकेट कोण मिळवेल. ज्या पद्धतीची लय, ज्या पद्धतीनं आय सेट झाले प्रवीणचे ते पाहता त्याची विकेट काढणं आता नक्कीच कठीण बनेल गावदेवी बेलवलीसाठी देखील. व्यूहरचना तर केली जाते, फील्ड सेटअप करण्यात आली आहे प्रवीणसाठी परंतु त्या जाल्यामध्ये अडकवण्याचं काम करण्यात यश मिळेल का ते अजय पाटीलला देखील. पुढील चेंडू राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू समोर खेळायचं होतं परंतु अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अजयचा फसला. अतिरिक्त बाहेर हा बॉल निघाला. दडपण अजयच्या खांद्यावरती देखील असेल कारण की त्यांच्या विरोधात मोठे फटके आलेत. आतापर्यंत 29 धावा त्यानं टोटल खर्च केल्यात. सेकंड स्पेलमध्ये आपण अजयला पाहतोय परंतु ज्या विश्वासानं त्याच्यावरती चेंडू सोपवला होता आतापर्यंत तशी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाही. विरोधात भरपूर दमदार फटके आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू इथे देखील पंच करायचं होतं. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी हे दडपण आपण पाहतोय. आता तिसऱ्या पंचांची मागणी जरूर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं, बेलिवली टीमकडनं आता हे डिसिजन रेफर करण्यात आलाय. चेंडू किती बाहेर आहे याची आता शहानिशा आमचे तिसरे पंच करतील. जरूर आमचे जावेद फरीद सर यांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कारण की मॅच ज्या पद्धतीनं कुशल मुवमेंटला आहे ते पाहता इथनं एक एक डिसिजन खूप महत्वाचं असेल. नेक्स्ट मॅचची चर्चा आपण पाहिली होती आपल्या पंचकृषीमध्ये रंगली आहे कारण की जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात RCC पेठ हे 2 ताकदवर संघ पुढील मॅचमध्ये आमने सामने पाहायला मिळतील. क्रिकेटचा खऱ्या अर्थानं थरार तिथे अनुभवणार आहोत आपण परंतु चालू मॅच देखील तितकीच रफ अँड टफ. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस, पंच या ठिकाणी दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून प्रश्न उच्चारणारी गोलंदाजी राहिली आणि पंचांकडनं हा डिसिजन नक्कीच देण्यात आलाय की हा फेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं खरं तर फिल्डिंग टीमनं आणि अगदी त्यांचा तो डिसिजन योग्य ठरला असं म्हणू शकता आपण कारण की डॉट बॉल आला. इथनं एक डॉट बॉल ह्या मॅचमध्ये संजीवनीचं काम करेल यात शंका नाही. 64 धावा. षटकातील अंतिम बॉल अजय पाटील कडून. समोरच्या दिशेला उडवला बॉल हवेमध्ये. तडाक्केबंद फटका क्षेत्ररक्षक जज करतोय. वाऱ्याशी वार्ता करत असताना हा चेंडू मात्र आता अंततः विसावलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या मॅचची गोल्डन विकेट ज्या फलंदाजानं आतापर्यंत 39चं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं तो फलंदाज माघारी आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट. आता सामना कोण जिंकेल खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह उद्भवलाय कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत असं वाटलं होतं ड्रायव्हिंग सीटला नेरे संघ आहे परंतु जशी प्रवीणची विकेट आली या मॅच मध्ये शिरकाव पाहायला मिळतो तो बचाव करत असताना टीम गावदेवी बेलिवलीचा. तरी ती सिद्धी करोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व धीरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पिसारबे गावातील आदरणीय गुरुनाथ म्हात्रे व्यासपीठावर आहेत. गोल्डमॅन आमचे मुकेश म्हात्रे यांना क्रिकेटचा आनंद घेताना पाहतो. स्वागत आहे तुमचं. ओ टू कमेंट्री बॉक्स साही पाटील यांच्याकडे आपण वळूयात. तत्पूर्वी संदीप शेठ महादेव पिसारबे यांचं आगमन इथे झालेलं आहे.
संदीप शेठ या आपण व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, मान्यवरांचं स्वागत. परंतु मान्यवरांसाठी एक पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत ज्या पद्धतीनं नेट टू नेट लढाई आपण पाहतो, ज्या पद्धतीनं ज्या वेगानं धावा हव्या होत्या तो वेग आतापर्यंत राखलाय. परंतु शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. म्हणजे आतापर्यंत जे काही केलंय ते विसरून आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये मला काय करायचं आहे हे फक्त लक्षात घ्यावं लागेल फलंदाजाला आणि त्या अनुषंगाने त्याला बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. आतापर्यंत 4 षटकामध्ये 16च्या सरासरीने 64 धाबा आल्यात आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 15ची गरज आहे. आतापर्यंत जी काही लढाई केली आहे त्या लढाईमध्ये सातत्य राखावं लागेल. किल्ला जर सर करायचा असेल तर शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. थंड असं वातावरण, परंतु त्या वातावरणामध्ये गरमी निर्माण करणार ही मॅच, पैसा वसूल मॅच. अगदी शेवटची रजनी आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीचं स्वप्न आमच्या आयोजकांनी पाहिलं होतं ते स्वप्न साकार झालंय आणि खऱ्या अर्थानं उंची गाठणारं क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि या 6 बॉलचं भवितव्य आता आपल्याला पाहायला मिळतंय ते गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज अभिषेक चोरगेच्या खांद्यावरती. अभिषेकवरती विश्वास टाकलाय संघानं. तो विश्वास सार्थ ठरवेल का? समोर आदित्य आणि त्याच्या साथीनं नवीन फलंदाज उमेश. तो नॉन स्ट्रायकरवरती. शेवटचे चेंडू 6 आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. रफ अँड टफ मॅच. प्रेक्षकांची चर्चा वाढवणारी ही मॅच. अगदी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय या मॅचनं, कारण की 6 बॉल आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. पहिलाच बॉल इथे उडवलाय. इनफिल्डला जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय सीमारेषेच्या दिशेनं. खणखणीत चौकार. या मॅच मध्ये अजून मॅच संपली नाही, कारण की आम्ही अजून जिंकलो नाही हे सांगत असताना जर्मन नेरे संघ नक्कीच दमखम या फलंदाजामध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 12 चेंडू 40 बनवले होते आणि तोच फलंदाज आतापर्यंत 3 बॉल 11 वरती खेळतोय. काय फटका एक्झिक्यूट केला अंतिम मोमेंटला त्याच्या बॅटमधनं. मिनी हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतो. अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न अभिषेकचा होता. बॉल तर सुरेख होता, परंतु त्याहून अतिशय सुरेख हा आपल्याला चौकार पाहायला मिळाला तो अभिषेकच्या बॅटमधनं. यस, आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजाच्या शैलीवरती. तर तिसरे पंच आपण टीव्ही स्क्रीनवरती या चेक करण्यासाठी. आयोजक, यस, आयोजन करता आपला देखील एक सहकारी या. आपण आमचे शैलेश मात्रे, विजय पवार कुठे असतील तर आपण देखील चेक करायचा आहे, कारण की गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आले. हेच आमचे आयोजन करता गोरक्षनाथ दादा मात्रे यांना देखील आपण पाहतोय. टीव्ही स्क्रीनवरती लाईव्ह ह्या गोष्टी चेक करण्यात येतील. पहिल्याच बॉलवरती हा तडाखेबंद चौकार. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वापसी करण्याचा प्रयत्न टीम नेरेचा आपण पाहतोय. मॅच रंगली आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मॅचची अपेक्षा होती, जे 2 तुल्यबल संघ आपल्याला पाहायला मिळतात ते 2 तुल्यबल संघ लढाई करत असताना भरपूर वर्ष अनुभव आपण पाहतोय पंचांचा. गोरक्षनाथ म्हात्रे यांना देखील चांगला चेंडू यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातातनं बॉल निसटलाय आणि धाव कंप्लीट करण्यात आली. ही धाव घेणं लाजमी असेल का? कारण की ज्या फलंदाजच्या कडे क्षमता होती त्या फलंदाजाने स्ट्राईक सोडली आहे. हा देखील चिंताजनक विषय असू शकतो, परंतु उमेश मध्ये देखील क्षमता आहे. तो देखील मोठे फटके खेळू शकतो. या अनुषंगाने त्याच्यावरती देखील विश्वास टाकलाय तो टीम नेरेनं. परंतु काय घडेल? 2 मध्ये 5 बांधल्यात, अजून येणार 4 मध्ये 10 बनवायच्या आहेत. नट टू नट लढाई आपण पाहतोय आणि ती लढाई आता मात्र पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग, जे प्रेक्षक बसले होते ते आता जागेवरती उभे राहिलेत आणि मॅचच्या दिशेने टक लावून पाहतायत की सामना कोण जिंकेल. अशीच लढाई खरं तर गरजेची होती आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे चेंडू 4 आणि अंतिम टप्प्यामध्ये अजूनही हा सामना बंद लिफाफ्यामध्ये की सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण झालंय. 4 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. इथे बॅटची एज लागली आहे शॉर्ट तडम्यांच्या रिजनला. हा चेंडू असं वाटलं होतं की बीट करून मागे जाईल की काय. जितकं प्रेशर फलंदाजावरती आहे तितकंच प्रेशर सध्याच्या घडीला फिल्डरवरती देखील आपण पाहतोय. अंतिम मोमेंटला एका टप्प्यावरती बॉल फील्ड केला आणि धाव 1 कंप्लीट केले. 3 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. या 3 मध्ये जर एखादा मोठा हिट आला नाही तर मॅच मात्र गमवावी लागेल ती टीम नेरेला. परंतु या 3 मध्ये एखादा मोठा हिट या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला रंगत पाहायला मिळेल. रोमांचकता शिगेला पोहोचली आहे. या मॅच मध्ये आता चर्चेला उदाहरण आलंय की सामना कोण जिंकेल. एका बाजूने नेरे संघ प्रयत्न करतोय तर त्यांना रोखण्यासाठी टीम बेलवली प्रयत्न करत असताना 3 विकेट 70 वरती. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक राईट मोर द विकेटनं हा चेंडू प्रहार करायचा होता, परंतु लाईन पाहिली आणि लेफ्ट केलं. वेल लेफ्ट म्हणू शकतो. एक धाव अतिरिक्त जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. या 1च्या मदतीने 71.
यस, नेरा आणि बेलवली यांच्यामध्ये 6वी मॅच आहे आणि 5 वेळा वर्चस्व राहिलं टीम नेरेचं. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, आतापर्यंत बरेचसे सामने झाले, तिथे काय घडलं हे विसरून ह्या मॅच मध्ये आम्हाला सामना जिंकायचा आहे आणि मानाची स्पर्धा आहे, तिथे आव्हान कायम ठेवायचं आहे. इथे फटका तर उडवला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, वेल जज कॅच. आणि या कॅच मध्ये ही कॅच जितकी महत्वाची होती ना, या सर्वात अनुभवी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या हातामध्ये हा झेल राकेशला आपण पाहतोय आणि त्यांना हा झेल स्वीकारलाय आणि या झेलनं खेळ आदित्यचा संपलाय. ज्या आदित्यवरती दारोमदार होती त्या आदित्यनं मात्र आपल्या संघाला मध्यभागी सोडलंय, अडचणीत सोडलंय आणि तो माघारी परतलाय. आता गरज असेल शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची. पोलादी निर्धारामुचा असुर बाळांची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. परंतु विजय कुणाचा? एक चेंडू 6ची गरज होती, षटकार ठोकणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत गायकर. आणि बेलवली संघाच्या विरोधातच त्यानं तो षटकार मारला होता आणि आता तोच संघ मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता समीकरण 2 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. का मॅच, फंटास्टिक मॅच आपण पाहतोय. ज्या पद्धतीची स्पर्धा, त्याच प्रकारचं स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट दोन्ही संघाच्या बाजूनं. सामना कोणीही जिंको, परंतु क्रिकेट जिंकलाय असं आपण म्हणू शकतो. इथे फटका चांगला होता, मिसफील्ड. हो हो, काय घडलंय, 2 बॉल 8ची मॅच, अशा मोमेंटला मिसफील्ड आणि धावा 4 देखील मिळतात. आणि या 4च्या मदतीनं आता मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. आता गरज शेवटचा चेंडू आणि 4 धावसंख्येची. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या, कारण की अजूनही कोणता संघ जिंकला आणि कोणता संघ हरला हे म्हणता येणार नाही. या शेवटच्या बॉल पर्यंत ज्या लढाईची अपेक्षा होती ती लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल डिलिव्हर केल्यानंतर देखील टाळ्यांचा गजर व्हायला हवा, अशा पद्धतीचा स्टँडर्ड क्रिकेट टीम नेरे आणि त्याच्या विरोधात बेलिवलीनं देखील दाखवलंय. ज्या कुणाला हार्ट अटॅकचा नक्कीच हे असेल तर त्यांनी ही मॅच पाहायची नाही. अशा पद्धतीची ही मॅच आपण पाहतोय, अगदी धाकधूक वाढवणारी मॅच. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय आणि प्रेक्षकांना देखील जागच्या जागी उभा राहून मॅचच्या दिशेनं पाहायला लावणारी ही मॅच आपण पाहतोय. हे 2 संघ, दोघांमध्ये रायव्हलरी नेहमीच रंगते आणि त्याच प्रकारची रायव्हलरी ह्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती आता 4 धावसंख्येची. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे 1 बॉल 6 मध्ये देखील मॅच फिनिश करण्याची, तोच खेळाडू. आणि आता देखील तसंच काही समीकरण, 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. कोण जिंकेल? जिंकेल नेरे की जिंकेल बेलवली? आतापर्यंत क्रिकेट जिंकलाय, परंतु शेवटचा सामना, हा शेवटचा बॉल आणि निर्णायक बॉल असेल. 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. अंतिम बॉल उडवलाय. या खेळाडूमध्ये क्षमता आणि ती पुन्हा सिद्ध केली. या मागच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत असताना सामना जिंकलाय टीम नेरेनं आणि पुन्हा एकदा बेलवली टीम वरती हावी होत असताना जय हनुमान नेरे संघ. इथे तेजस, तर आता जी लढत झाली, दमदार लढत झाली, या लढतीमध्ये इथे जेएसवी 11 जानमान नेरे क्रिकेट संघाने गावदेवी बेलवली क्रिकेट संघावर मात करत सुपर 6 मध्ये अर्थात बक्षीस पात्रता फेरीमध्ये इथे जेएसवी 11 गावदेवी नेरे क्रिकेट संघाने प्रवेश केलेला आहे. अभिनंदन गावदेवी बेलवली क्रिकेट संघ, तुम्ही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. राजेश शेठ मादे यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपले स्वागत आहे. काय मॅच रंगली महागुरु. ज्या पद्धतीने अपेक्षा होती, एकाच विभागातील एकाच जंगलातील जणू काही 2 शेर आमने सामने आल्यानंतर जशी लढाई होते तशी लढाई आपण पाहिली आणि अंततः लढाई जिंकली टीम नेरेनं. परंतु ह्या सामन्याचा खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार जर कोण असेल तर शेवटचे 2 चेंडू आणि 8ची गरज असताना सामना फिनिश केला, आपल्या बाजूनं विजयश्री खेचून आणला. तो या मॅचचा मॅच विनर, ज्यांना अंतिम 2 मध्ये 8 धावा कुठून काढल्या, तो सुशांत गायकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा, सामन्याचा हिरो संघनायक सुशांत गायकर. हा कारनामा सुशांतने 2025 मध्ये दुसऱ्यांदा केलेला आहे आणि जेएसवी 11 गावदेवी जेएसवी 11 जानमान नेरे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते प्रशांत फडके कोपरोली यांच्या वतीने सुशांत तुझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस